नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढ अमावस्येचे विशेष असे महत्त्व आहे. हा सण पितरांच्या पूजेला समर्पित आहे. या दिवशी लोक पितरांना प्रसन्न करण्यासाठी पूजाविधी, नैवेद्य, दानधर्म करतात. पितृतर्पण, पिंडदान याप्रमाणेच पितरांच्या उद्धारासाठी गायत्री पाठाचे सुद्धा आयोजन केले जाते. तर बघा, उद्या 3:50ला संध्याकाळी अमावस्या चालू होणार आहे. ती 4 तारखेला समाप्ती आहे संध्याकाळी 4:45ला. बघा, हा उपाय तुम्ही उद्या संध्याकाळी पण करू शकता किंवा परवा संध्याकाळी पण करू शकता. कारण परवाची अमावस्या ही सूर्याने बघितलेली आहे, सूर्योदयाला लागलेली आहे. त्यामुळे तुम्ही दोन्ही दिवसमध्ये कधीही करू शकता. बघा, ह्या दिवशी पितरांना अन्नदान केल्याने पितरांचे आत्मा तृप्त होतात असे मानले जाते. पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. तर अन्नदान तरी तुम्ही कराच, पण मी तुम्हाला हा एक उपाय सांगणार आहे. जर तुमच्या घराण्यामध्ये जर प्रखर पितृदोष असेल तर बघा, मी असं म्हणत नाही की उद्या तुम्ही दिवा लावला परवा तुमचा पितृदोष गायब होणार, अजिबात नाही. असं असलं तर सगळ्याच जणांनी आज तो केला असता आणि सगळे मुक्त झाले असते पितृदोषातनं. पण तसं होत नाही. आपण काय करतो, आपण बघा, आपण आता या स्टेजला आहोत, सगळं आपलं चांगलं चाललं आहे किंवा भरपूर आपल्या अडचणी आहेत, आपण सगळ्यांची पूजा अर्चा करतो, पण आपण पितरांना विसरतो. कुलदेव, कुलदेवी, गुरु, त्याच्यानंतर लक्ष्मीप्राप्तीसाठी लक्ष्मीची सेवा, विष्णूंची सेवा सगळे करतो. पण पितरांना विसरून चालणार नाही. कारण आपले पितरांनी एवढं करून ठेवलं आहे म्हणून आज आपण हा दिवस बघतो. आपली वंशवृद्धी, कुलवृद्धी त्यांच्यामुळेच झालेली आहे आणि त्यांच्यामुळंच होणार आहे. त्यांचे जर आशीर्वाद आपल्या घराण्यावर, आपल्या कुळावरती जर नसेल तर कुळ नाश पावतं, कुळाची वृद्धी होत नाही, कुळ पुढे जात नाही आणि तुमची काहीही कामं होत नाहीत. प्रत्येक वेळेला तुम्हाला अडचणी, अडथळे हे कायम येत राहतात. म्हणून एक एकदा कुंडलीमध्ये सुद्धा पितृदोष आढळतो. त्यामुळे तुम्हाला पितरांची सेवा करायला सांगतात. बघा, तर मी तुम्हाला कायम सांगितलं आहे की पितरांची सुद्धा तिथी असते, जसं सोमवार, एकादशी, चतुर्थी आणि अमावस्या. तर प्रत्येक अमावस्याला, एकादशी, चतुर्थी, सोमवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. एक सिंपल उपाय आहे, काहीही ह्याच्यामध्ये नाही आहे. तुम्हाला एक कणकेचा नॉर्मल दिवा बनवायचा आहे. त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे, त्याच्यामध्ये गूळ घालायचं नाही आहे ना, त्याच्यामध्ये हळद घालायची आहे. एक सिंपल कणकेचा दिवा फ्रेश तयार करा. असा करा की 1 ते 2 तास जळेल. त्या कणकेच्या दिव्यामध्ये तुम्ही तिळेल तेल घाला. 2 समईची वात मिळून 1 समईची वात करा आणि ती घाला. त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका. कारण जेव्हा पितर आपण जसं म्हणतो तेव्हा काळे तीळच उपयोगी पडतात आणि उपयोगामध्ये आणायचे असतात. तर काळे तीळ थोडेसे घाला आणि तो दिवा तुम्हाला उद्या संध्याकाळी प्रदोषसमयी दक्षिणेकडे त्या दिव्याचं तोंड करून, तो प्रज्वलित करून तुम्हाला तो संध्याकाळी लावायचा आहे. बघा, तुम्हाला जर कणकेचा नाही जर जमला तर तुम्ही नॉर्मल पणतीसुद्धा लावू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही. दिवा लावणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर छान एक आसन घाला. तुमचंही तोंड दक्षिणेला पाहिजे. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृस्तोत्र जे आहे तर ते म्हणू शकता, पितृअष्टक आहे ते म्हणू शकता, किंवा पितृनिवारण स्तोत्र किंवा स्तोत्र जे आता तुम्हाला इथं दिसत असेल, हे मी कायम म्हणत असते की पितृपीडा निवारक स्तोत्र जे आहे हे सुद्धा अत्यंत फलदायी आहे. किंवा तुम्हाला कुठलंही येईल ते तुम्ही म्हणा, पण स्तोत्र म्हणा. बघा, त्यांची जर सेवा केली तर त्यांचे आशीर्वाद जर आपल्याला मिळाले तर ह्याच्यासारखं मोठं भाग्य काहीच नसतं. बघा, आता तुम्ही म्हणाल की दिवा का लावावा बरं? तर असं म्हणतात की ह्या ज्या त्यांच्या तिथी आहेत त्या तिथीला पितर धरतीवरती येतात, तुमच्या दारापाशी थांबलेले असतात. बघा, अमावस्या म्हणजे अंधार असतो. तर संध्याकाळी जेव्हा पितर आपल्या लोकामध्ये जायला निघतात तेव्हा अंधार असतो. तर त्यांना उजेड दिसण्यासाठी, वाट दिसण्यासाठी आपण हा दिवा लावायचा असतो. त्यामुळे त्यांचा मार्ग जर क्लिअर झाला तर आपला मार्ग पण क्लिअर होतो. आणि कायम हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे
तुमच्या पितरांची जर तुम्हाला नावं माहिती असतील तर ती घ्या, नसेल तर म्हणा की जे तुमचं कुळ आहे किंवा तुमचं आडनाव आहे, तुमचं गोत्र आहे, ह्या फॅमिलीमधली जे पितृ किंवा जे पितरं आहेत त्यांची मी माफी मागते की मी जर समजा काही सेवा केली नसेल किंवा काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि आजपासून मी जसं होईल तशी तुमची सेवा ही नक्की करेन. त्यामुळं आमच्या पूर्ण घराण्यावरती तुमचा आशीर्वाद आणि तुमची कृपा ही कायम बनवून ठेवा. आमचे जे अडथळे आहेत ते दूर करा आणि तुमचा कृपा आशीर्वाद सदैव आमच्यावरती राहून दे, असं म्हणायचं आहे आणि तुम्हाला त्या दिव्यापाशी प्रार्थना करायची आहे. तर एवढा एक उपाय तुम्ही करा आणि त्याच्यानंतर ॲज युज्युअल मी तुम्हाला जसं सांगितलं तसं 5 कापूरवडी तुम्हाला तुमच्या उंबऱ्यावरती ही उद्या संध्याकाळी 7 वाजता, 7:30 वाजता, 6:30 वाजता ही अमावस्या लागल्यानंतर जाळायचे आहेत. त्यामुळे हे 2 उपाय पितृदोषासाठी नक्की करा आणि हे जसं जसं तुम्ही दर महिन्याला करत जाल ना तसं तसं तुमचा पितृदोष कमी होत जाईल. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.